नमस्कार, मी करिश्मा. एलव्ही न्यूजच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत. आपण पाहत आहात एलव्ही न्यूज. खासदार संजय काका पाटील यांची ईद उल फितर निमित्त मुस्लिम बांधवांना हृदयस्पर्शी भेट. सांगली शहरात प्रत्यक्ष भेट देऊन शुभेच्छा, सामाजिक सौहार्द आणि एकतेचे दमदार संदेश. सांगली जिल्ह्याचे माजी खासदार संजय काका पाटील यांनी पवित्र ईद उल फितर रमजान ईद निमित्त सांगली शहरातील मुस्लिम बांधवांना प्रत्यक्ष भेट देऊन हार्दिक शुभेच्छा दिल्या. रमजान महिन्याच्या समाप्तीनंतर साजऱ्या होणाऱ्या या आनंद उत्सवाच्या निमित्ताने संजय काका यांनी मुस्लिम समाजातील प्रमुख व्यक्ती, भाविक आणि कुटुंबियांना भेटून प्रेम, करुणा आणि एकतेचा संदेश दिला. या भेटीदरम्यान संजय काका पाटील यांनी म्हटले, ईद उल फितर हा केवळ सण नाही तर प्रेम, क्षमा, एकता आणि सामाजिक सौहार्दाचा महान उत्सव आहे. सांगली जिल्ह्यातील सर्व धर्मीय एकत्र राहून सण साजरे करतात. ही आपली महाराष्ट्राची खरी ओळख आहे. मुस्लिम बांधवांच्या सुखदुःखात, आनंदात नेहमीच आम्ही सोबत आहोत. ईदच्या या पवित्र दिवशी सर्वांना सुख, समृद्धी, शांतता आणि आरोग्य लाभो ही प्रार्थना. मुस्लिम बांधवांनी संजय काका पाटील यांच्या भेटीचे आणि शुभेच्छांचे उत्साहाने स्वागत केले. स्थानिकांनी सांगितलं की अशा भेटींमुळे समाजातील बंधुभाव अधिक दृढ होतो आणि राजकीय नेत्यांमध्ये सकारात्मक संवाद वाढतो. कार्यक्रमात स्थानिक कार्यकर्ते, पदाधिकारी आणि समाजातील मान्यवर उपस्थित होते. संजय काका पाटील हे सांगली लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार असून विविध सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेतात. ही भेट त्यांच्या सामाजिक एकतेचा प्रयत्नांचा भाग मानली जाते. ईदच्या शुभेच्छा देताना त्यांनी सर्वांना आनंदी आणि सुरक्षित जीवनाची शुभकामना दिल्या. अशा प्रकारच्या कार्यक्रमांमुळे सांगली शहरातील धार्मिक सौहार्द अधिक मजबूत होत असल्याचं चित्र दिसून येतं. आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आपल्या एलव्ही न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. एलव्ही न्यूज चॅनलसाठी मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे. चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या एलव्ही न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा. बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा. पाहत रहा फक्त एलव्ही न्यूज. मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे.